डिअर फ्रेंड्स, आपण स्टडी केल्या लाईट रिॲक्शन्स, फोटोफॉस्फोरिलेशन. या फोटोफॉस्फोरिलेशन मध्ये सोलार एनर्जी ट्रॅप केली आणि त्या एनर्जीचा क्लोरोफिल च्या मदतीने उपयोग करून एडीपी प्लस इनऑर्गॅनिक फॉस्फेट एटीपी मॉलिक्यूल बनवले. त्याचबरोबर NADPH प्लस H प्लस असे एनर्जी रिच मॉलिक्यूल बनवले. त्यालाच आपण म्हणतो ॲसिमिलेटरी पॉवर. ॲसिमिलेटरी पॉवर आपण म्हणतो. आणि इथं एटीपी आणि NADPH प्लस H प्लस बनतात लाईट रिॲक्शन मध्ये. त्यानंतर डार्क रिॲक्शन होतात आणि डार्क रिॲक्शन मध्ये या एटीपी NADPH2 चा उपयोग करून CO2 चं रिडक्शन शुगर मध्ये केलं जातं. CO2 चं रिडक्शन शुगर मध्ये केलं जातं या एटीपी आणि NADPH प्लस H प्लसच्या मार्फत मदतीनं. त्याला ॲसिमिलेटरी पॉवर असंही आपण म्हणतो. म्हणजे डार्क रिॲक्शन लाईट रिॲक्शन वर अवलंबून आहेत का? कारण डार्क रिॲक्शनला एटीपी आणि NADPH प्लस H प्लस कोण प्रोव्हाइड करतं? तर लाईट रिॲक्शन करतात. त्याचप्रमाणे डार्क रिॲक्शन मध्ये एटीपी चा वापर करून एडीपी बनणार, NADPH प्लस H प्लस चा वापर करून NADP बनणार. आणि हे एडीपी आणि NADP डार्क रिॲक्शन कोणाला प्रोव्हाइड करतात? तर लाईट रिॲक्शनला प्रोव्हाइड करतात. त्यामुळं या दोन्ही रिॲक्शन्स एकमेकावर डिपेंडंट आहेत, इंटरडिपेंडंट आहे, लिंक्ड आहेत एकमेकाला. त्यानंतर आपल्याला स्टडी करायची आहे प्रोसेस केमिऑस्मॉसिस. This process was studied by मिटचेल. मिटचेल नावाच्या नोबल लॉरेट मधनं ही प्रोसेस डिस्कवर केलेली आहे, स्टडी केलेली आहे. नोबल प्राइज विनर मिटचेल यांनी ही प्रोसेस डिस्कवर केली. फोटोसिंथेसिस आणि रिस्पिरेशनच्या प्रोसेस मध्ये हायर प्रोटॉन ग्रेडियंट कडून लोअर प्रोटॉन ग्रेडियंट कडे प्रोटॉनची मोमेंट होते आणि त्या दरम्यान जी एनर्जी रिलीज होते ती एटीपी बनवण्यासाठी वापरली जाते. असं या कन्सेप्टचं बॅकग्राऊंड आहे. जसं आपल्याकडं अनेक डॅम आहेत, उजनी डॅम आहे, कोयना डॅम आहे, आणखी राधानगरी डॅम आहे, अनेक डॅम आहेत. त्या डॅम सुरुवातीला भरला जातो आणि भरपूर वॉटर डॅम मध्ये जमा होतं आणि मग हायर पोटेन्शियल कडनं लोअर पोटेन्शियल कडं मग आपण काय करतो? जसं डॅम मध्ये पाणी भरलं, कोयना डॅम मध्ये पाणी भरलेलं आहे, त्या कोयना डॅमला आपण होल पाडलंय
त्या होल मधून एकदम प्रेशरनं पाणी आपण पुढं नेतो, खाली 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 नेतो आणि तिथंच आपले हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्रोजेक्ट आहेत. तिथं टर्बाईन बसवलेलं आहे. त्या टर्बाईनवर एकदम प्रेशरनं पाणी पडतं आणि ते टर्बाईन फिरतं आणि तिथं मग ही जी हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर आहे त्या प्रोजेक्टमध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते. आणि आपल्याकडं आजही मोठ्या प्रमाणावरती हायड्रो इलेक्ट्रिक पॉवरचा उपयोग केला जातो. जशी ही प्रोसेस आहे, डॅम मध्ये पाणी भरलं, प्रेशरनं डॅम मधून पाणी त्या टर्बाईन वर पाडलं, टर्बाईन फिरवलं आणि इलेक्ट्रिक एनर्जी बनवली. तशाच प्रकारे केमिऑस्मॉटिक प्रोसेस आहे फोटोसिंथेसिस आणि रिस्पिरेशन मध्ये. powers ATP synthesis located in thylakoid membranes. It uses electron transport system and ATP synthetase. Photophosphorylation, addition of phosphate to ATP. हे काय ठीक आहे, ATP बनवले जातात. आता केमी ऑस्मॉसिसची प्रोसेस आपण डिटेल स्टडी करूया. इथं ती प्रोसेस हे थायलॅकॉइडचं मेम्ब्रेन आहे, हा थायलॅकॉइडचा ल्युमेन आहे. पण मी तुम्हाला याच्यापेक्षा सिंपल इथं ड्रॉइंग करून ही प्रोसेस एक्सप्लेन करतो. This is thylakoid. Thylakoid मेम्ब्रेन आहे. आता जे मेम्ब्रेन पाहिलं होतं तसं हे थायलॅकॉइड मेम्ब्रेन आहे. डबल लिपिड प्रोटीन न बनलेलं थायलॅकॉइड मेम्ब्रेन आहे. आणि हे काय आहे? इट इज अ ल्युमेन ऑफ थायलॅकॉइड. बाहेर काय आहे? स्ट्रोमा ऑफ क्लोरोप्लास्ट. हा सगळा थायलॅकॉइडच्या भोवती बाहेर काय आहे? स्ट्रोमा आहे. तर जिथं डॅम मध्ये पाणी साठतं तसा हा डॅम बनवला. ही डॅमची भिंत आहे. तर आपल्याला माहिती आहे नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशनची प्रोसेस माहिती आहे. photosystem second is present towards inner side of thylakoid membrane. आणि या फोटोसिस्टीम सेकंडचं ट्रॅपिंग सेंटर आहे P680. P680. या फोटोसिस्टीम वर ज्यावेळी लाईट पडणार, आपण नॉन सायक्लिक प्रोसेस स्टडी केली, तीच प्रोसेस इथं ब्रीफ मध्ये पुन्हा स्टडी करायची आहे. एनर्जी रिच इलेक्ट्रॉन्स इथून इमिट होतात. दी हाय एनर्जी इलेक्ट्रॉन्स आर एक्सेप्टेड बाय प्रायमरी एक्सेप्टर. प्रायमरी एक्सेप्टर. The high energy electrons are accepted by primary acceptor. ही आहे फोटोसिस्टीम सेकंड. इनर साइडला थायलॅकॉइड मेम्ब्रेनच्या आहे फोटोसिस्टीम सेकंड. P680 हे त्याच फोटोसिस्टीमचं ट्रॅपिंग सेंटर आहे. या फोटोसिस्टीम वरती ज्यावेळी लाईट पडणार
त्यावेळी इथं लो एनर्जी लेवलचे इलेक्ट्रॉन्स हाय एनर्जी लेवलला जातात. The high energy electrons are accepted by primary acceptor. आणि हा प्रायमरी एक्सेप्टर कोण आहे? थिओफायटिन. थिओफायटिन हा प्रायमरी इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर आहे. फ्रॉम प्रायमरी ऍक्सेप्टर इलेक्ट्रॉन्स आर गिवन टू प्लास्टोक्विनोन, मोबाईल इलेक्ट्रॉन कॅरियर. आता हा प्लास्टोक्विनोन इकडून इलेक्ट्रॉन घेतो, त्याच बरोबर तो काय करतो, इकडून प्रोटॉन सुद्धा घेतो. प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन दोन्हीचा कॅरियर आहे तो. प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन कॅरियर आहे, त्यामुळं काय बनतं, PqH2. त्यानंतर या ठिकाणी सायटोक्रोम B6 सायटोक्रोम F कॉम्प्लेक्स आहे. तर इथून काय होतं, इलेक्ट्रॉन दिले जातात या सायटोक्रोम B6F कडं आणि इथून प्रोटॉन दिले जातात या ल्युमेनला. अशा प्रकारे इथं काय झालं, प्रायमरी ऍक्सेप्टर कडून इलेक्ट्रॉन पुढं प्लास्टोक्विनोन घेतो, प्लास्टोक्विनोन पुढं देतो. त्यावेळी या इलेक्ट्रॉनची एनर्जी बाहेर पडते. ती एनर्जी प्रोटॉन इकडून इकडं ल्युमेन मध्ये पंप करण्यासाठी वापरली जाते. यामुळं इथं प्रोटॉनचं ग्रेडियंट ल्युमेन ऑफ थायलॅकॉइड मध्ये वाढतं 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 वाढतं. डॅम भरत चाललाय, डॅम भरत चाललाय, प्रोटॉनचा डॅम भरत चाललाय. तर अशा प्रकारे प्रोटॉन ग्रेडियंट वाढवलं जातं ल्युमेनचं. हे कारण नंबर 1. आता सायटोक्रोम B6 सायटोक्रोम F कॉम्प्लेक्स याच्याकडनं इलेक्ट्रॉन पुढं दिले जातात प्लास्टोसायनिनला आणि प्लास्टोसायनिन कडनं इलेक्ट्रॉन दिले जातात फोटोसिस्टीम फर्स्टला. तर प्लास्टोसायनिन मोबाईल इलेक्ट्रॉन कॅरियर आहे, कॉपर कंटेनिंग इलेक्ट्रॉन कॅरियर आहे, ब्ल्यू कलरचा आहे. इलेक्ट्रॉन दिले फोटोसिस्टीम फर्स्टला, पुन्हा लाईट ट्रॅप केली जाणार. क्लोरोफिल ए एक्साइट होणार आणि क्लोरोफिल ए एक्साइट होणार आणि पुन्हा हाय एनर्जी लेवलला इलेक्ट्रॉन जाणार. ते फेराडॉक्सिन रिड्युसिंग सबस्ट्रेट ऍक्सेप्ट करणार, त्याचबरोबर फेराडॉक्सिन ऍक्सेप्ट करणार आणि या ठिकाणी आउटर मेम्ब्रेनला स्ट्रोमा साइडला थायलॅकॉइड मेम्ब्रेनच्या स्ट्रोमा साइडला इथं काय आहे, इथं एन्झाइम आहे NADP रिडक्टेज. तर या ठिकाणी होतं काय, इलेक्ट्रॉन घेतले
कुणी तर 2n इथं NADP न इलेक्ट्रॉन घेतले, मायनस मायनस आयन्स बनले आणि त्या NADP मायनस बरोबर या स्ट्रोमा मध्ये असलेले प्रोटॉन कंबाईन झाले आणि NADPH म्हणजे 2 इलेक्ट्रॉन 1 हायड्रोजन NADPH आणि 1 फ्री हायड्रोजन H+. तर अशा प्रकारे या ठिकाणी प्रोटॉनचा वापर करून NADPH+ H+ बनले. म्हणजे इथं स्ट्रोमाचं, यामुळं काय झालं तर स्ट्रोमाचं प्रोटॉन ग्रेडियंट कमी झालं. प्रोटॉन ग्रेडियंट स्ट्रोमाचं कमी झालं कारण NADP accepts protons to produce NADPH+H+. बघा, आतलं प्रोटॉन ग्रेडियंट वाढवण्याचं एक कारण सांगितलं आपण. आणखी एक कारण आहे, बाहेरचं प्रोटॉन ग्रेडियंट कमी करण्याचं कारण पण सांगितलं. त्याचबरोबर वॉटरचं इथं O2 इव्हॉल्विंग कॉम्प्लेक्स आहे आणि त्याच्या मदतीनं या ठिकाणी काय केलं जातं, वॉटरचं स्प्लिटिंग होतं, 2H+ प्लस 2OH- तयार होतात. यातले OH- इलेक्ट्रॉन्स 2 इलेक्ट्रॉन्स फोटोसिस्टम सेकंडला देतात. इथं H2O प्लस 1/2 O2 तयार होतो, फ्री मॉलिक्युलर O2 आणि 2H+ म्हणजे प्रोटॉन ग्रेडियंट यामुळं सुद्धा, फोटोलिसिस ऑफ वॉटर मुळे सुद्धा वाढलं 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 वाढलं. प्रोटॉन ग्रेडियंट बदलण्याची 3 महत्वाची कारणं लक्षात घ्या. ल्युमेन मध्ये प्रोटॉन ग्रेडियंट वाढवण्याची 2 कारणं लक्षात घ्या. पहिली, एक तर इथं नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन मध्ये प्लास्टोकिनोन हा इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन दोन्हीचा कॅरियर असल्यामुळं इलेक्ट्रॉनच्या एनर्जीचा वापर करून प्रोटॉन, या स्ट्रोमा मधले प्रोटॉन इकडं पंप केले जातात. त्यामुळं प्रोटॉनचं ग्रेडियंट ल्युमेन मधलं वाढतं 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 वाढतं. त्याचबरोबर फोटोलिसिस ऑफ वॉटरची प्रोसेस होते, H+ प्रोटॉन्स बनतात बनतात बनतात. म्हणजे फोटोलिसिस ऑफ वॉटरच्या प्रोसेस मुळे सुद्धा प्रोटॉन ग्रेडियंट ल्युमेनचं वाढतं. तर या 2 कारणांमुळं प्रोटॉन ग्रेडियंट इथलं वाढतं आणि स्ट्रोमा मध्ये NADP- ions combines with protons to produce NADPH+H+. म्हणजे प्रोटॉन ग्रेडियंट स्ट्रोमाचं NADPH बनल्यामुळं कमी 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 होतं. आत डॅम भरला भरला भरला, प्रोटॉन डॅम भरला 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 भरला, बाहेरचं प्रोटॉनची लेवल कमी 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 झाली आणि त्यामुळं इथं स्ट्रोमा आणि ल्युमेन या दोघांमध्ये प्रोटॉनचं ग्रेडियंट तयार होतं. आत प्रोटॉन ग्रेडियंट जास्त, स्ट्रोमा मध्ये प्रोटॉन ग्रेडियंट कमी आणि त्यामुळं काय होतं, इथं या थायलॅकॉइड मेम्ब्रेन मध्ये या ठिकाणी F0 F1 पार्टिकल आहेत.
प्रोटॉनचं टनेल आहे. आता टर्बाईन मधून पाणी न्यायचं आहे आणि इलेक्ट्रिसिटी जनरेट करायची. तर इथं F0 पार्टिकल हा मेम्ब्रेन मध्ये एम्बेडेड आहे. तो काय करतो, प्रोटॉनचा टनेल म्हणून काम करतो. 2H+ यातून नेणार नेणार नेणार. आणि त्यावेळी F1 पार्टिकल AT पेज कॉम्प्लेक्स इथं हे टर्बाईन आहे आणि त्या मोमेंटच्या दरम्यान त्यातली एनर्जी रिलीज होते आणि ती एनर्जी ADP प्लस इनऑर्गॅनिक फॉस्फेट इट गिव्ह राईज टू ATP. ATP बनवण्यासाठी ही एनर्जी वापरली जाते. हायर प्रोटॉन ग्रेडियंट कडून लोअर प्रोटॉन ग्रेडियंट कडे मोमेंट होत असते प्रोटॉनची. सो ड्यूरिंग मोमेंट ऑफ प्रोटॉन्स फ्रॉम हायर प्रोटॉन ग्रेडियंट टू लोअर प्रोटॉन ग्रेडियंट थ्रू F0 F1 particle, some amount of energy is released which is used in synthesis of ATP. अशा प्रकारे केमी ऑस्मॉसिसची प्रोसेस होते. जसं डॅम मध्ये पाणी भरलं, डॅमला होल पाडून प्रेशरनं पाणी टर्बाईन वर पाडलं, टर्बाईन फिरलं, इलेक्ट्रिक एनर्जी मिळाली. तशाच प्रकारे प्रोटॉन ग्रेडियंट ल्युमेनचं वाढवलं, प्रोटॉन डॅम भरला. या डॅमला होल F0 F1 पार्टिकल म्हणजे त्याला पाडलेलं होल आहे आणि F1 पार्टिकल AT पेज कॉम्प्लेक्स आहे. आणि तिथून हे प्रोटॉन जाताना टर्बाईन सारखंच नेचर इथं आहे. Some amount of energy is released which is used in synthesis of ATP. अशा प्रकारे ATP सिंथेसिस, फोटोसिंथेसिस आणि अशाच प्रकारे ATP सिंथेसिस मायटोकॉन्ड्रियाच्या मदतीनं रिस्पिरेशन प्रोसेस मध्ये पण होत असतं. आणि ही आहे केमी ऑस्मॉसिस प्रोसेस स्टडीड बाय मिटचेल. मला खात्री आहे की ही प्रोसेस अतिशय सिंपल वेनं मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. थँक यू व्हेरी मच. आता जी डायग्राम तुम्हाला NCERTच्या बुक मध्ये दिलेली आहे त्या डायग्राम प्रमाणे आपण पाहूया. हे थायलॅकॉइड मेम्ब्रेन आहे. इथं फोटोसिस्टम सेकंड आहे. फोटोलिसिस ऑफ वॉटर प्रोसेस होणार, H+ ग्रेडियंट ल्युमेन मध्ये वाढणार. लाईट ट्रॅप फोटोसिस्टम सेकंड करणार, इलेक्ट्रॉन एक्सपेल होणार. हाय एनर्जी इलेक्ट्रॉन्स हे कोण ऍक्सेप्ट करणार, प्रायमरी ऍक्सेप्टर फिओफायटिन. त्याच्याकडून प्लास्टोक्विनोनला दिले जातील. आता प्लास्टोक्विनोन इज मोबाईल इलेक्ट्रॉन कॅरियर ॲज वेल ॲज इट इज अ प्रोटॉन कॅरियर ऑल्सो. त्यामुळं प्लास्टोक्विनोन प्रोटॉन पण कॅरी करणार आणि या कॉम्प्लेक्सच्या मदतीनं प्रोटॉन या ठिकाणी रिलीज होणारी जी एनर्जी आहे, इलेक्ट्रॉनच्या एनर्जीचा वापर करून प्रोटॉन पंपच्या साह्यानं हे प्रोटॉन स्ट्रोमा मधून आत पंप केले जातात ल्युमेन मध्ये. हीच ती दोन कारणं आहेत की त्या कारणांमुळे प्रोटॉनचं ग्रेडियंट ल्युमेन मध्ये वाढलं. त्यानंतर सायटोक्रोम सिस्टीम मधून इलेक्ट्रॉन्स पुढे प्लास्टोसायनिन मोबाईल इलेक्ट्रॉन कॅरियर आहेत, तिथून पुन्हा फोटोसिस्टीम फर्स्ट कडे दिलं जातं.
फोटोसिस्टीम फर्स्ट कडनं पुन्हा लाईट पडणार, क्लोरोफिल एक्साइट होणार, इलेक्ट्रॉन एक्सपेल होणार, फेरोडॉक्सिन रिड्यूसिंग सबस्ट्रेट FNR आणि त्यापासून मग इलेक्ट्रॉन्स NADP ऍक्सेप्ट करणार, आयोनाइज्ड NADP combines with protons to produce NADPH+H+, आणि त्यामुळं इथं NADPH तयार होत असल्यामुळं, प्रोटॉन यूज केले जात असल्यामुळं प्रोटॉनचं ग्रेडियंट स्ट्रोमा मधलं कमी होतं. आत 2 कारणामुळं वाढतं, बाहेर एका कारणामुळं कमी होतं, आणि अशा प्रकारे पोटेन्शियल डिफरन्स यामध्ये निर्माण होतो. हायर प्रोटॉन ग्रेडियंट आत आणि बाहेर लोअर प्रोटॉन ग्रेडियंट, असं पोटेन्शियल डिफरन्स इथं निर्माण होतो. आणि इथं F0 F1 पार्टिकल मधून इलेक्ट्रॉन जात असतात, प्रोटॉन जातात. प्रोटॉन F0 पार्टिकल म्हणजे प्रोटॉनचा टनेल आहे, बोगदा आहे. तिथून हे प्रोटॉन पंप केले जातात आणि ते पुढे F1 पार्टिकल मधून जात असताना ATP सिंथेटेज आहे. तिथं ATP सिंथेटेज एन्झाईम आहे, कॉम्प्लेक्स आहे. तिथून प्रोटॉन जाताना त्यातली एनर्जी बाहेर पडते आणि तिथं टर्बाईनचा वापर करून जशी इलेक्ट्रिसिटी जनरेट होते तशी इथं एनर्जी बाहेर पडते आणि ती एनर्जी ATP बनवण्यासाठी वापरली जाते. तेच इथं डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे. तेच या डिस्क्रिप्शन मध्ये डिटेल मध्ये देण्यात आलेलं आहे. आता इथं जे तुम्हाला मी सांगितलंय टर्बाईन बसवलेलं, हा बघा F0 पार्टिकल आहे आणि हे F1 युनिट आहे. ज्यावेळी प्रोटॉन इथून जातात बघा, त्याचे डिटेल्स इथं बघून घ्या. FCF0 it is embedded in membrane and forms transmembrane channel. It carry out facilitated diffusion of proton across the membrane. फॅसिलिटेटेड डिफ्युजन ना प्रोटॉनची मोमेंट इथून होतात. प्रोटॉनचं टनेल आहे, बोगदा आहे. इट रिझल्ट्स ब्रेकडाउन ऑफ प्रोटॉन ग्रेडियंट. F1 particle. It protrudes the outer surface of thylakoid membrane. The energy due to breakdown gradient causes conformational changes in proton gradient मुळे एनर्जी या प्रोटॉन ग्रेडियंट ब्रेक झाल्यामुळे जी एनर्जी बाहेर पडते त्यामुळे इथं कन्फर्मेशनल चेंज होतो. and it makes the enzyme synthesize ATP. Energy used to pump the proton across membrane create gradient high concentration of protons within the thylakoid lumen. ATP synthetase has channel for diffusion of proton back to across the membrane. म्हणजे हेच त्यामध्ये डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, वेगळं काही नाही आहे.